अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वृक्षावर खूप खूप मनापासून स्वागत. गुरुवार म्हटलं की आपल्या सगळ्या भक्तांचा हा आवडीचा वार आहे, कारण की हा आपल्या गुरूंचा वार आहे. गुरुवारीच नाही तर आपण कुठलाही वारी आपल्या स्वामींची सेवा, आपल्या गुरूंची सेवा आपण करू शकतो. सेवा आपण कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकतो किंवा कुठल्याही दिवशी आपण स्वामींची सेवा करू शकतो. किंबहुना आपण रोज स्वामींची नित्यसेवा करत असतो. पण गुरुवार म्हटलं की हा एक विशेष वार आपल्या सगळ्या भक्तांसाठी आहे, कारण की गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार आहे. आणि गुरुवारी अर्थात आपण आपलं नशीब उजळण्यासाठी किंवा आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात, जेणेकरून त्या उपायाचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळतं. जसं की बघा, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तेच सांगणार आहे की आपल्याला गुरुवारी कोणकोणते उपाय करायचे आहेत, कोणत्या सेवा करायच्या आहेत, जेणेकरून आपलं नशीब उजळेल, आपलं गुरुबळ मजबूत होईल. आणि जेव्हा गुरुबळ मजबूत असतं किंवा गुरूंचा हात आपल्या डोक्यावर असतो, तेव्हा आपल्यासोबत कधीच काहीच वाईट होऊ शकत नाही. किंवा समोरच्या व्यक्तीने आपल्याबद्दल कितीही वाईट विचार केला तरी सुद्धा आपले गुरु जर आपल्या पाठीशी असतील, आपल्या स्वामी जर आपल्या पाठीशी असतील, तर आपल्याला भिण्याची काहीच गरज नाही. कारण की जेव्हा आपले गुरु आपल्यासोबत असतात ना, तेव्हा ते आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेतात, प्रत्येक दुःखामध्ये ते आपल्यासोबत असतात. आणि सोबतच असतात असं नाही, तर आपल्याला प्रत्येक संकटातून ते मार्ग दाखवत असतात, आपल्याला त्यातून ते बाहेर काढत असतात आणि आपलं आयुष्य ते बदलून टाकत असतात. गुरूंच्या सेवेमुळे आपल्या आयुष्याचं नक्कीच सोनं होतं. पण फक्त बघा, कधी कधी आपल्याला संयम ठेवावा लागतो, कारण की संयम ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कारण की प्रत्येक वेळेस आपण लगेच सेवा केल्यावर लगेच आपल्याला फळ मिळत नाही. त्या गोष्टीसाठी, ते फळ मिळण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. त्यासाठी आपल्याकडे संयम असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण संयम ठेवतो तेव्हा योग्य वेळी आपल्याला योग्य ती गोष्ट बरोबर स्वामी आपल्याला देत असतात. आणि बघा, आजपर्यंत या जगामध्ये कोणालाही योग्य वेळ आल्याशिवाय त्याची इच्छा पूर्ण झालेली नाही किंवा त्याला ती गोष्ट मिळालेली नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ आहे, प्रत्येक गोष्टीसाठी एक ठराविक वेळ आहे. आणि ती वेळ येणं किंवा ती योग्य वेळ येणं हे स्वामींना माहीत आहे. आणि स्वामी बरोबर आपल्याला ते योग्य वेळी आपल्या सेवेचं आपल्याला योग्य ते फळ देणारच आहेत. आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत ते स्वामी नक्कीच पूर्ण करतील. आपल्यासाठी त्या इच्छा मनोकामना जर योग्य असतील, त्याने आपलं जर चांगलंच होणार असेल, तर स्वामी 100% आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. पण बघा, जर काही इच्छा आपल्या अशा असतात ना की आपल्याला समजत नाही, आपण मानव आहोत, आपल्याला समजत नाही, त्या इच्छेमुळे आपल्याला भविष्यात काही ना काही गोष्टीमुळे त्रास होऊ शकतो. मग त्या गोष्टी स्वामी आपल्याला कधीच देत नाही, ज्या गोष्टीमुळे आपल्याला त्रास होणार आहे. आणि यामध्ये पण आपलंच हित असतं, पण हे आपल्याला समजत नाही. आपण काय समजतो की स्वामींनी माझी ही इच्छा पूर्ण केली नाही, पण स्वामींना आपलं भविष्य दिसत आहे. स्वामी भूत वर्तमान भविष्य सगळं काही आपलं जाणतात आणि आपल्यासाठी जे योग्य आहे तेच आपल्याला देत असतात. मग ते काहीही, तुम्ही एखादी गोष्ट स्वामींना कितीही मागितली पण तुमच्यासाठी ती गोष्ट जर योग्य नसेल, तर स्वामी तुम्हाला ती गोष्ट कधीच देणार नाहीत, कारण की त्या गोष्टीमुळे तुम्हालाच त्रास होणार आहे. आणि यामध्ये कोणाचं हित आहे? आपलंच हित आहे. म्हणून लक्षात घ्या की आपले स्वामी हे परमदयाळू आहेत. आपल्या भक्तांसाठी ते अनेक त्रास सहन करत असतात. बघा, प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करता करता त्यांनाही खूप त्रास होतो, पण ते आपल्याला कधीच म्हणत नाही की तू मला खूप मागत राहतो किंवा मी तुला खूप देत राहतो, असं ते आपल्याला कधीच म्हणत नाही आणि कधी म्हणणारही नाही. ते निमूटपणे आपल्या गाणं ऐकून घेतात आणि आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत असतात. तर असो, तर आता गुरुवारी आपल्याला काही विशेष प्रभावी सेवा आणि उपाय करायचे असतात, जेणेकरून आपलं गुरुबळ मजबूत होईल, आपला गुरु स्ट्रॉंग होईल. आणि जेव्हा आपला गुरुग्रह स्ट्रॉंग असतो तेव्हा आपल्याला कधी अपयश येत नाही, आपल्याला प्रत्येकामध्ये यश मिळत राहतं. त्याचबरोबर आपले गुरुज आपल्या पाठीशी असतील तर कुठल्याही प्रकारचं संकट, दुःख, अडचण आपल्यावर येत नाही. त्या प्रत्येक संकटातून, आणि संकट जरी आलं तरी त्यातून आपण सहजपणे निघून जातो, सहजपणे आपण ते संकट पार करून जातो. आपल्याला त्या संकटाची कुठलीही झळ बसत नाही, कारण की आपले गुरु आपल्या पाठीशी असतात. तर बघा, गुरुवारी तुम्हाला कोणकोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत तर आता आपण जाणून घेऊया. सगळ्यात प्रथम तो गुरुवारी सकाळी सुचिरभूत होऊन लवकर उठून तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्याला जल अर्पण करताना तुम्हाला तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला हळद टाकायची आहे. जेव्हा आपण पाण्यामध्ये हळद टाकतो, बघा गुरुवार आहे आणि हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या गुरूंशी येतो. म्हणून तुम्हाला सूर्याला जल अर्पण करा, त्यामुळे चिमूटभर तुम्हाला हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण करताना तुम्हाला ओम सूर्यदेवाय नमः,
ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्रास तुम्ही जप करू शकता 11 वेळेस किंवा 21 वेळेस. आणि सूर्यदेवाला तुम्हाला प्रार्थना करायची, कारण की जी व्यक्ती रोज सूर्याला अर्घ्य देते, रोज सूर्यदेवाला जल अर्पण करते, त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळत राहतं, तिला कधीही अपयश येत नाही. म्हणून सूर्यदेवाला रोज जल अर्पण करत जा. जर रोज शक्य नाही तर दर रविवारी, कारण की रविवार हा सूर्यदेवाचाच वार आहे, किंवा दर गुरुवारी तांब्यामध्ये पाणी घेऊन चिमूटभर हळद तुम्हाला टाकायची आहे आणि त्या पाण्यात तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. हा उपाय करून बघा, नक्की तुम्हाला या उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर त्यानंतरचा पुढचा उपाय, आता गुरुवारी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे, पण फक्त जलच अर्पण करायचं नाही, की पण त्याआधी तुम्हाला तुळशी मातेला कच्चं दूध अर्पण करायचं आहे. आपण बघा तुळशी मातेला रोज जल अर्पण करत असतोच, पण गुरुवारी तुम्हाला कच्चं दूध, कच्च्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकून तुम्हाला ते दूध तुळशी मातेला अर्पण करायचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, लक्ष्मीपतीचे आपले मार्ग मोकळे होत असतात. हा अनुभव घेऊन बघा. दर गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायला सुरुवात करायची आहे. काही दिवसातच तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर तिसरा उपाय, घराचा उंबरठा आणि मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा. घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला हळदचं लेपन करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी ही सवय लावून घ्यायची की घराच्या उंबरठ्याला आपल्याला हळदचं लेपन करायचं आहे. यामुळे काय होतं की नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाते. आणि मी पुन्हा एकदा सांगेल की गुरुवार आहे, हळदचा रंग पण पिवळा असतो आणि त्याचा डायरेक्ट संबंध आपल्या गुरूंशी येतो. त्यामुळे तुम्हाला उंबरठ्याला हळदचं लेपन करायचं आहे. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहत असतो, लक्ष्मी प्राप्तीचे आपले मार्गसुद्धा मोकळे होत असतात. तर तुम्हाला हा सुद्धा उपाय दर गुरुवारी करायला सुरुवात करायची आहे. त्यानंतर बघा, अगदी साधे सोपे उपाय आहेत, पण यामुळे नक्कीच कुठे ना कुठे तुम्हाला त्या सेवेचं, त्या उपायाचं मला फळ मिळणार आहे. आता गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंची सेवा आपल्याला करायची असते. गुरुवारी असं म्हटलं गेलं आहे की मी स्त्रियांना सांगेल की आपल्याला केस धुवायचे नसतात. बऱ्याच स्त्रिया या व्रतामुळे किंवा उपवास आल्यामुळे गुरुवारी केस धुतात, परंतु बघा गुरुचरित्र ग्रंथात पण हे आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्ही जर गुरुचरित्र ग्रंथ पठण केला असेल किंवा त्याचं पारायण केलं असेल, तुम्हाला नक्की ही गोष्ट माहीत असेल. तर आपल्याला गुरुवारी कधीही आपल्या डोक्यावरून पाणी घ्यायचं नसतं किंवा केस धुवायचे नसतात. असं म्हणतात की गुरुवारी जेव्हा आपण डोक्यावरून पाणी घेतो किंवा केस धुतो त्यामुळे धनहानी होत असते. म्हणून लक्षात घ्या की ही एक गोष्ट आहे जी आपल्याला कटाक्षाने पाळायची आहे की आपल्याला डोक्यावरून पाणी घ्यायचं नाही. असंही म्हणतात की दर गुरुवारी आपल्याला फरशीसुद्धा पुसायची नसते, लादी पुसायची नसते. पण बघा काही काहींच्या घरामध्ये लहान बाळं असतात आणि लहान बाळ म्हटलं की थोडीफार अस्वच्छता होत असते, लादी वगैरे पुसण्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्याच लागतात नाईलाजाने. पण तुम्हाला शक्य असेल तुम्ही दर गुरुवारी ही सुद्धा गोष्ट पाळू शकता की तुम्हाला फरशी पुसायची नसते किंवा डोक्यावरून तुम्हाला पाणी घ्यायचं नाही आहे. जर तुमचा गुरुवारी उपवास असेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मग डोक्यावरून पाणी न घेता किंवा केस न धुता कसा उपवास धरायचा, यासाठी बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही बुधवारीच तुम्हाला केस धुवून घ्यायचे आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला गुरुवारी केस धुवावे लागणार नाही. तर ही गोष्ट एक तुम्ही त्यावेळेस पाळू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत आणि जे उपाय आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. त्याचबरोबर बघा गुरुवार म्हटलं की आपल्या गुरूंची सेवा तर आलीच. आता गुरूंची सेवा काय करायची, तर अर्थात आपल्या स्वामींची सेवा आपल्याला करायची आहे. तर तुम्हाला श्री स्वामी चरित्रामृत ग्रंथात तुम्हाला पूर्ण पारायण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचणं दर गुरुवारी त्यांनी नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी नित्यसेचे आपण जे काही क्रमशः 3-3 अध्याय वाचतो ते तुम्हाला वाचायचे आहेत. अर्थात जेव्हा आपण 3-3 अध्याय रोज वाचतो तेव्हा 7 दिवसामध्ये आपलं हे एक पारायण पूर्ण होतं. तर तुम्ही गुरुवारपासून रोजचे क्रमशः 3-3 अध्याय वाचू शकता. म्हणजे आज 1, 2, 3 अध्याय, उद्या 4, 5, 6, परवा 7, 8, 9 असे तुम्ही या ग्रंथातले रोज क्रमशः 3-3 अध्याय वाचू शकता, जेणेकरून पुढचा गुरुवार येईपर्यंत तुमचं हे पारायण पूर्ण झालेलं असेल या ग्रंथाचं. ही सेवा करू शकता. ज्यांना वेळ नाही आहे तर त्यांनी क्रमशः रोजचे 3-3 अध्याय वाचायला सुरुवात करा. यामुळे सुद्धा तुमच्या आयुष्यातले जे काही अडचणी आहेत, संकट आहेत, ते नक्की स्वामी महाराज हे दूर करतात. जेव्हा आपण रोज हे 3 अध्याय आपल्या नित्यसेवेमध्ये वाचत असतो तेव्हा अर्थात हे 3 अध्याय का वाचायचे असतात आपल्याला, तर आपल्या भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या अध्यायांवर आपला डिपेंड आहे.
यामुळे स्वामींची नजर आपल्या भूतकाळावर, वर्तमान काळावर, भविष्यकाळावर पडते आणि अर्थात आपलं भविष्य जे काही ते सुखकर होत जातं आणि आपले प्रारब्ध नष्ट होतात, भूक कमी होत जातात आणि स्वामींना सुद्धा सोपं जातं आपले भूक कमी करणं, प्रारब्ध नष्ट करणं. सेवेमुळे आपले ते भूक कमी होत जातात. त्यामुळे बघा, सेवा करायला चुकवायचं नाही. उपाय तुम्ही कितीही करा, पण सेवा करायला चुकवायचं नाही. सेवा आपल्याकडनं जशी जमेल तशी आपल्याकडनं झालीच पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर तारक मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळेस करा. बघा, तुम्हाला एक छोटासा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे. त्यावर हात ठेवून तुम्हाला तारक मंत्राचं 11 वेळेस पठण करायचं आहे. ज्यांना शक्य होत नाही 11 वेळेस पठण करणं, त्यांनी किमान 1 वेळेस तरी केलं तरी सुद्धा चालणार आहे. पण आता तुम्ही दररोज तारक मंत्र पठण करत असाल किमान 1 वेळेस तरी सुद्धा चालेल. पण जर तुम्हाला रोज शक्य होत नसेल तर दर गुरुवारी 11 वेळेस तारक मंत्र पठण करण्याचा प्रयत्न करा. आणि ते जे काही तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या व्यक्तींना आणि स्वतः तुम्हाला प्राशन करायचं आहे. त्यामुळे स्वामींचं सुरक्षा कवच आपल्या भोवती राहतं आणि आपल्यावर कुठलंही संकट येत नाही. स्वामी आपल्या प्रत्येक संकटातून तारून नेत असतात. म्हणून आपला हा तारक मंत्र रोज पठण करायचा असतो. पण ज्यांना रोज पठण करणं शक्य होत नाही, बघा, तसं पाहिजे तारक मंत्र म्हणायला आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात, त्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे रोज सगळ्यांनी सवय लावून घ्यायची. किंवा काही जण जॉबला जातात, त्यामुळे तुम्हाला रोज सकाळी सुचिरभूत झाल्यावर देवघरात दिवा तुम्ही लावून द्या, अगरबत्ती ओवाळा, धूपदीप ओवाळा आणि तुम्हाला तारक मंत्र किमान 1 वेळेस ग्लासामध्ये पाणी घेऊन त्यावर हात ठेवून तुम्हाला किमान 1 वेळेस तारक मंत्र पठण करायचं आहे. आणि ते तीर्थ तुम्हाला स्वतःला प्राशन करायचं आहे. घरातल्या इतर व्यक्तींना तुम्ही देऊ शकता, जेणेकरून स्वामी तुमच्या पदोपदी सोबत असतील आणि तुमच्यावर कुठल्या प्रकारचं संकट येणार नाही. त्यानंतर बघा, तिसरी सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचं तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे. ज्यांना दर गुरुवारी 11 माळी घेणं शक्य होत नाही, तर तसं पाहिजे तर रोज आपल्याला 11 माळी जप करायचा असतो. कारण की 11 माळी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, पहिली माळ आपण गुरूंसाठी घेत असतो, दुसरी माळ आपल्या आईसाठी, तिसरी माळ असते आपल्या वडिलांसाठी, चौथी माळ असते आपल्या पितरांसाठी, बाकीच्या माळी असतात काम, क्रोध, मोह, मत्सर, लोभ हे जे काही आपले षडरिपू आहेत त्यासाठी बाकीच्या माळी असतात. आणि जी 11वी माळ असते ती आपली स्वतःसाठी असते. म्हणून आपल्याला 11 माळी रोज घ्यायच्या असतात. पण आता बघा, प्रत्येकाला 11 माळी जप करणं रोज शक्य होत नाही. मग अशा वेळेस तुम्ही अखंड नामस्मरण करत राहा. जेव्हाही तुम्ही कुठेही असाल, कामात असाल, जॉबच्या ठिकाणी असाल, कुठे प्रवासामध्ये असाल, चालत फिरत असाल, तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करत राहा. यामुळे तुमच्या 11 माळीपेक्षाही जास्त माळी होऊन जातील आणि स्वामी सुद्धा तुमच्या पदोपदी सोबत असतील. आणि खरंच लक्षात घ्या, नामस्मरण ही अत्यंत प्रभावी सेवा आहे आणि या सेवेला कुठलंही बंधन नाही आहे. म्हणून लक्षात घ्या की ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य होत नाही, ज्यांना कुठलंही पारायण करणं शक्य होत नाही, त्यांनी नामस्मरण करावं. नामस्मरण केल्यामुळे सुद्धा आपल्याला खूप मोठे मोठे अनुभव येतात स्वामींचे. त्याचबरोबर स्वामी आपल्यासोबत असतात. कुठल्या प्रकारचं संकट, दुःख आपल्याला येत नाही. स्वामींची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहत असते, आपल्या कुटुंबावर राहत असते. अनुभव घेऊन बघा. ज्यांना कुठली सेवा करायला जमत नाही त्यांनी फक्त नामस्मरण करा. त्याचबरोबर आपले कर्मसुद्धा चांगले ठेवा, जेणेकरून त्या कर्मानुसार आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत असतं. नाही तर एकीकडे आपण कितीही सेवा उपाय केले आणि दुसरीकडे आपले कर्म चांगले नसतील तर त्या सेवाचं किंवा त्या उपायांचं आपल्याला फळ मिळत नाही. आपल्या कर्मावर डिपेंड आहे की आपल्याला कुठल्या सेवेचं काय फळ मिळणार आहे किंवा कुठल्या उपायाचं आपल्याला काय फळ मिळणार आहे. म्हणून आपले कर्म चांगले असणे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या दर गुरुवारी तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे. आणि तुम्ही काही दिवसामध्येच तुम्ही अनुभव घ्याल की तुमच्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत, संकटे आहेत, दुःख आहे, ते कुठे ना कुठे कमी झालेली आहे. तुमचं आयुष्य उजळून जात आहे. कारण की जेव्हा आपण स्वामी सेवेमध्ये येतो तेव्हाच आपल्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. आपल्या आयुष्याचं सोनंच तेव्हापासूनच होत जातं, पण आपल्याला ते समजत नाही. बघा, प्रत्येकाला आता सेवेत आल्यावर प्रत्येकाला लगेच अनुभव येईल असं नाही. कारण की प्रत्येकाचे भोग वेगवेगळे आहेत, प्रत्येकाला भोग भोगायचेच आहेत. आपले जे काही प्रारब्ध आहेत ते जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही सेवेचा अनुभव येत नाही. पण जेवढी तुम्ही जास्तीत जास्त सेवा कराल, स्वामींवर तुम्ही जेवढा विश्वास ठेवाल, जेवढी त्यांची तुम्ही भक्ती कराल, जेवढे तुमचा त्यांच्यावर श्रद्धा असेल, प्रेम असेल, तेवढं तुम्हाला स्वामी जास्तीत जास्त तुमच्या सेवेचं फळ देतील आणि तुमचे भोग आपोआप कमी होत जातील, प्रारब्ध तुमचे नष्ट होतील. ते कशामुळे होतील की तुमच्या सेवेमुळे, तुमच्या कर्मामुळे, त्याचबरोबर तुमची स्वामींवर असलेली श्रद्धा पाहून, विश्वास पाहून. तर या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला स्वामींसाठी दर गुरुवारी करायच्या आहेत, जेणेकरून तुमचं आयुष्य उजळून जाईल. तुम्ही काही दिवसातच अनुभव घ्याल. तुम्हाला स्वामींचे नक्की 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे जे काही उपाय आहेत, ज्या काही सेवा आहेत त्या तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या.
तर चला, एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती ज्या सोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी स्वयंच्या निरुचू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत किंवा विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.